जाणार बटरफ्लाय. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे म्हणजे आज उद्या परवा माझ्या ब्लॅक बेल्टची एक्झाम आणि माझं डॅड झोप येत आहे. ही जी सूटकेस मिसिंग होती ती परत आली आहे. अँड दिस इज माय कराटेची बुक. आता त्यात मला थोडेसे पिक्चर्स लावायचे आहेत म्हणून मी प्रिंट आउट करायला जाते. आणि आता मी पोहोचले. आम्ही इथे गणेश गल्लीचा राजा इथे बसतो आणि आम्ही इथे आहोत. आता बस येणार आहे. गोइंग, आय एम सो एक्साइटेड. हे अख्खं सामान लागणार. गर्ल्स गर्ल्स हाय बुकी. तिकडे जायचं आपल्याला. जातोय आम्ही. आता जाणार आहोत. आय थिंक कहाँ जाना है? चल चलो ना वहाँ से. ए शी, चिखल लगेगा. चिखल लगेगा. मी तुम्हाला माझे नवीन क्रॉक्स दाखवते. खाओ पिओ ऐश करो मित्रों. असं लागेल ना तुला. हळू हळू. तुम्हाला सांगू, आम्ही आता लेजिट सरांना विचारायला गेले की सर तर किती वेळ आहे, आणि त्यांनी सांगितलं की यू गाईज हॅव 10 मिनिट्स. यू गाईज हॅव 10 मिनिट्स आणि 10 मिनिट्समध्ये युनिफॉर्म घालून रेडी राहायचं आहे विथ युअर बुक्स. नाहीतर स्विमिंग पूलमध्ये जायला वेळ नाही मिळणार. आय एम सो स्केर्ड. बॅग्स बघा. आय एम सो स्केर्ड. मला आता नर्वसनेस होते खूप. आमची कराटेची ब्लॅक बेल्टची रिटर्न एक्झाम झाली आहे. बरं, वी वर प्रिपेअर्ड फॉर रिटर्न एक्झामिनेशन. ती झाली. त्याच्यानंतर आम्ही बुक्स जे कंप्लीट केलेले त्यांना दिले. सर वॉज चेकिंग आणि त्यानंतर आम्हाला बोलले की बेल्ट सोडा. तर आम्हाला वाटलं की आता आम्हाला पाठवणार की तुम्ही जा. आम्हाला माहीतच नाही की आमची ओरल एक्झाम आहे. बाय आणि एकेकाला बोलवलं, बोलले की बेल्ट बांधून दाखवा. मग एक क्वेश्चन्स विचारतात. ओ गॉड. कशिश आणि मानसीला जायचं आहे पूलमध्ये कारण आमचा आता फ्री टाइम आहे. बट मी आणि अश्विनी बोलतो की आम्हाला झोपायचं आहे कारण आम्ही दमलो आहे. खूप मोठे एक्झाम. सो लेट्स गो. पाय तरी भिजवूयात. द प्रॉब्लेम इज की मला छान फोटोज काढायचे आहेत दुपारी, आणि जर माझे केस घाण झाले तर मला परत हेअर वॉश करायला लागेल. मी रेडी झाले आहे स्विमिंगसाठी. सगळे स्विमिंगला जात आहेत. आय एम रेडी फॉर स्विमिंग. हाय गर्ल. स्विमिंगचे कपडे घातलेत खरे, पण मला स्विमिंग करायची इच्छा नाही आहे सध्या कारण खूप ऊन आहे. आणि मी विचार करते की गपचूप ह्या झाडाच्या इथे झोपून जाऊ. आत्ताच जस्ट मी स्विमिंग करून आले आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार बटरफ्लाय. त्यानंतर आम्ही जाणार लंच ब्रेकला. मी जस्ट आंघोळ करून आले आहे जेवायला आणि आता थोडा वेळ रेस्ट आहे. मग मी थोडेसे फोटोज काढेन रेडी होऊ आणि त्याच्यानंतर 3:45ला आमचं प्रॅक्टिस सेशन आहे जो खूप डेंजरवाला असणार आहे. आय एम सो सॉरी गाईज, मी सगळं शूट नाही करू शकले कारण प्रॅक्टिसच्या वेळेस फोन यूज करणं अलाउड नव्हतं. बट इथे आमचे सर आम्हाला इन्स्ट्रक्शन्स देत आहेत. रिंग इवेंट में कौन से इवेंट होते हैं? फुल कॉन्टैक्ट, लो किक एंड हाय गाईज, आता जस्ट
आमची प्रॅक्टिस झाली आहे. मला सुचलंच नाही व्हिडिओ शूट करायचं किंवा कोणाला व्हिडिओ शूट करायला द्यायचं. मरू दे. सुंदर दिसतात सगळ्या. कशिश तुम्हाला दाखवते. कशिश पण खूप छान दिसते. कशिश शी इज अ बेबी गर्ल सॉन्वी. ही आहे निधी. इथे येऊ का? हां जी. आणि आत्ता आम्ही बसतोय जेवायला. आय डोंट नो मी हा ब्लॉग पोस्ट करणार आहे की नाही. सकाळचे वाजलेत 6 आणि आमची बँड पण वाजली आहे. पूर्ण अंग दुखतंय, उठायलाच होत नव्हतं. मला आधी स्टार्टला इतके सूर्यनमस्कार मारायला लावले. त्याच्यानंतर क्या करणे बोला? जम्पिंग जॅक्स, मग शोल्डर रेस, शोल्डर टॅप्स, त्याच्यानंतर माउंटेन क्लाइम्बिंग. आणि हे 50-100 एवढ्या काउंट्सवर होतं सगळं. किती छान सकाळ वाटते. 10 मिनटं ब्रेक होता. 2 मिनटं आम्ही एसीची हवा खाल्ली. 2 मिनटं आम्हाला चालायला लागतात. आमच्याकडे राहिला 6 मिनटाचा ब्रेक. 6 मिनटाच्या ब्रेकमध्ये काय करणार यार. नेक्स्ट पार्टनर कशिशा जॉइन. ही आहे आमची अवस्था एक हार्डकोर ट्रेनिंग आणि कंडिशनिंग सेशन नंतर. ठीक है. काय अडतेस? हे है हमारे राहुल सर. हाय. वेलकम टू माय व्लॉग. आमची कंडिशनिंग चालू होती. मी रडले. मग नंतर आम्हाला 10 मिनटाचा ब्रेक होता. मग मी रूममध्ये जाऊन पण रडले. असं मी एक्स्ट्रा रडत गेले. आमचे सर झोपले होते आणि आम्हाला त्यांना उठवायचं नव्हतं. आता 10 मिनटं आम्ही युटिलाइज करतो. अशा सर कितना हवा खाओगे? जितना हो सके उतना हवा खाना पड़ेगा. हे आहेत महेंद्र सर आमचे सिनियर. आता आम्ही जाणार पूलमध्ये. आता आम्ही सगळे स्टुडंट्स इव्हनिंगच्या प्रॅक्टिस सेशनसाठी मॅट्स लावायला हेल्प करतोय. आज होतं काता, कुमिते आणि बुंकाय सेशन, त्यामुळे मी थोडीशी नर्वस होते. अ बिग थँक्स टू माय सिनियर्स आलोक आणि भूपेश. त्यांनी इतकी छान बुंकाय सेट केली, तेही 15 मिनिट्समध्ये. तो व्हिडिओसुद्धा मी लवकरच पोस्ट करेन. आता आम्ही डोंगर का पाणी खेळतोय. तुम्हाला दाखवते. मजा येते. आउट आहे क्या? आउट आहे. उधर 3 जण अलाउड नाही आहे, तो ध्यान दो. मजा आ रहा है. आता आम्ही रेडी झालोय पार्टी वेअर लुक मध्ये.
प्रिटी प्रिटी गर्ल्स. आणि आता आम्ही जेवतोय सध्या. आज व्हेज चायनीज आहे आणि त्याच्यानंतर आम्ही डान्स करणार. नाही ॲक्च्युली त्याच्यानंतर केक कटिंग करणार, कारण हा आहे 30th SSKK ट्रेनिंग कॅम्प अँड इट्स स्पेशल फॉर अस. सो आम्ही नंतर सेलिब्रेट करणार, त्यानंतर डान्स करणार, मजा करणार. Cheers to 30th SSKK training camp! गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेत 7. आम्ही थोडंसं लेट उठलो, 6ची प्रॅक्टिस होती. बट आत्ता सिलंबमची प्रॅक्टिस घेत आहेत. सिलंबम हे काय आहे मी तुम्हाला दाखवते. Nice. आता आमच्या लास्ट डेची प्रॅक्टिस झाली आहे. इथे सगळे कराटे युनिफॉर्मवर आहेत आणि आता आम्ही जाणार चेंज करायला. मग चेंज करून जेवणार. जेवून आम्हाला 2 hours असणार आहेत. यू कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट. आयदर यू कॅन प्ले क्रिकेट, बास्केटबॉल, फुटबॉल किंवा काही पकडापकडी वगैरे, किंवा तुम्ही स्विमिंग करू शकता, काहीही करू शकता, रील्स बनवू शकता. तर आमच्या ब्लॅक बेल्ट एक्झामची प्रॅक्टिस झालेली आहे. आज 3रा दिवस आहे. तर जस्ट जेवण झालं आहे आणि इथे आमची चिल्लर पार्टी मज्जा करते पूलमध्ये. आणि मी आता चालले झोपायला. वी हार्डली हॅव 2 hours आणि 1 तास मी झोपणार आहे, 1 तास मी ते शूट करणार. आय एम गोना मिस दिस प्लेस, बट सॅडली आम्हाला निघावं लागेल. हा कॅम्प माझ्यासाठी खूप 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 स्पेशल होता, राहील, कारण मी ब्लॅक बेल्टची एक्झाम दिली आहे आणि टेक्निकली मला ब्लॅक बेल्ट 6 months नंतर मिळेल, म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी ह्या दरम्यान. आणि इथलं ॲम्बियन्स, इथलं व्ह्यू, इथलं मॅनेजमेंट, इथलं जेवण कमाल आहे. मला सगळं फार आवडलं आहे. यू नो, SSKKA इज अ फॅमिली. म्हणजे आम्ही एका फॅमिलीसारखे राहतो. इथे आम्ही 24 तास एकत्र होतो. आम्ही पूर्ण टाईम एकत्र स्पेंड केला आहे. तर म्हणून असं वाटतं नाही जायचं आहे घरी. खूप खूप मज्जा येते, बट जावं लागेल. गाईज, जर तुम्हाला हा 3 दिवसांचा व्लॉग आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा, कमेंट करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.